MHT CET 2026च्या परीक्षेचा सिलेबस CET सेलने आपल्या वेबसाईटवरती डिक्लेअर केलेला आहे। या वर्षीच्या सिलेबसमध्ये CET सेलने काही चेंजेस केलेले आहेत की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे डिस्कस करणार आहोत। नमस्कार, मी दिगंबर माळी। मी मागच्या 13 वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एग्जाम्स आहेत त्यासाठी गाईड करतो आहे आणि अशातच MHT CET ची तयारी जर तुम्ही करत असाल तर नक्कीच बायोलॉजी या विषयासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत करू शकतो। यावर्षी CET सेलने जो 2026 चा सिलेबस डिक्लेअर केलेला आहे यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की दरवर्षीप्रमाणे 11वी आणि 12वीच्या एकत्रित सिलेबसवर ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे। 11वीचा सिलेबस हा तुम्हाला त्या ठिकाणी 20% असतो, त्यासाठी काही स्पेसिफिक चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असतात, तर 12वीचा संपूर्ण सिलेबस हा तुम्हाला MHT CET मध्ये 80% साठी असतो, ज्यामध्ये तुम्हाला 12वीचा पूर्ण सिलेबस प्रिपेअर करायचा असतो। ही परीक्षा MCQ बेस असते, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी काही ठराविक मार्क्स असतात आणि कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग ही तुम्हाला त्या ठिकाणी नसते। या वर्षीची MHT CET ची परीक्षा ही 2 अटेम्प्ट्स मध्ये तुम्हाला देता येणार आहे असं CET सेलने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे। आणि तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर मी तुम्हाला खाली एक WhatsApp नंबर देतो आहे, त्या WhatsApp नंबरवर जस्ट मला हाय करा। MHT CET साठी लागणारे जे फ्री स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला मी नक्कीच प्रोव्हाइड करेल, कारण ते माझ्या ॲप्लिकेशनवर आहे आणि त्या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला या WhatsApp वरती तुम्ही हाय केल्यानंतर पाठवून देईल। तुम्हाला तुमच्या अपकमिंग MHT CET साठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट। आणि खरं सांगायचं झालं तर MHT CET ने त्यांच्या सिलेबसमध्ये इतके चेंजेस यावर्षी केलेले नाहीयेत, त्याच्यामुळे बिनधास्त राहा आणि MHT CET च्या तयारीला लगेच सुरुवात करा।